संध्याकाळची वेळ होती आणि पोटाला लागलेली भूक पण होती. असंच रील स्क्रोल करता करता एक रेसिपी डोळ्यांसमोर आली आणि ती राजस्थानी लेडीज होती. तिची जी रेसिपी होती ना, ती खूप छान, अगदी मस्त असे ते नाही का कचोरी अप्पे होते, जे खूप अट्रॅक्टिव्ह वाटले आणि मला पण वाटलं की आपण बनवावं. म्हटलं चला कमीत कमी साहित्यामध्ये जे आहे घरामध्ये अवेलेबल ते सगळंच आहे. यापैकी जे युज्युअली लागतं बनवायला ते सगळं होतं. म्हटलं ठीक आहे, मग आपण पण बनवायला घेऊया. आता ह्या रेसिपीची रिॲलिटी नाही का तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच बघायला मिळेल. आता ही सगळी रेसिपी करत असताना मला सांगा, मी यात काय चुकीचं केलं असेल की जेणेकरून नाही का मला ह्या रेसिपीचा रिझल्ट काहीसा असा मिळाला. खरं सांगू का, व्हिडिओ बघितल्यावरती अगदी परफेक्ट सर्व गोष्टी मी नाही का बारकाईने बघितल्या आणि त्या करायला घेतल्या. सर्वात आधी तर नाही का जिऱ्याची फोडणी वगैरे दिली आणि गरम पाणी करायला ठेवलं. गरम पाणी केल्यानंतर त्याला नाही का तांदळाचं पीठ वगैरे घातलं त्यात आणि मस्त असं शिजू दिलं मीठ वगैरे घालून आणि 10 ते 15 मिनटं छान असं मिक्स करत राहिले. त्याच्यानंतर 10-15 मिनटं ते परत झाकण वगैरे कवर करून ते वाफ घेतली. वाफ घेतल्यानंतर त्याला पुन्हा गॅस बंद केल्यानंतर वाफेतच राहू दिलेलं मी. बॅटरला वगैरे छान असं हाताने मस्त चोळून वगैरे तेल थोडंसं पाणी असं लावून लावून त्याला मस्त डो बनवून घेतला आणि खूप अशी मेहनत त्याला घेतली मी. मस्त एकजीव होईपर्यंत त्याला कवर करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये मी नाही का जिऱ्याची फोडणी वगैरे दिली. कापलेला कांदा होता, हिरवी मिरची होती, यांची सर्वांना छान असं लाल होईपर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये ते शिजवलेले बटाटे होते, ते 3 बटाटे स्मॅश करून घेतले छान प्रकारे. ते स्मॅश वगैरे झाल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती मसाले जे काही असतात ना, ते सगळे टाकून बघितले. ते सगळं असं छान व्यवस्थित टाकलं, मीठ वगैरे ते. आता ह्या 2 गोष्टींमध्ये माहिती आहे का, मला न आवडणारी गोष्ट काय होती तर, एक तर मी जी स्टफिंग करायला घेत होते ना, ती प्रॉपर नाही होत होती. कारण असे ते जे बघू शकतात ना तुम्ही आता याच्यामध्ये आणि शेवटी असा रिझल्ट होता. सो